पाहूया बालमित्रांनो 5वी स्कॉलरशिपचं गणित विषयामधील स्वाध्याय 13.2 मधला पहिला प्रश्न. हे बघा बरं सगळेजण काय दिले. 133च्या सर्व विभाजकांची बेरीज किती. मग आता 133 संख्या लिहिली, विभाजक म्हणजे काय अवयव. मग 133ला 1 न भाग जातो आणि 133ला अगोदर असं लिहायचं पहिली आणि शेवटची. सगळ्यात लहान 1, सगळ्यात मोठी 133. मग 133ला कशानं भाग जाते, मूळ संख्या बघायचं. मग 2 न नाही जात, 3 न नाही जात, 5 न नाही, 7 न भाग जातो. 7ची कसोटी काय आहे, एकक स्थानचा जो अंक आहे त्याची दुप्पट करायची. एकक स्थानच्या अंकाची दुप्पट किती झाली 6, आणि ती उरलेल्या ह्याच्यातून वजा केलं तर जी वजाबाकी येईल त्याला 7 न भाग गेला तर त्या संख्येला 7 न भाग जातो. बरोबर आहे. मग 7 न 133ला जर तुम्ही भाग घातलात तर तुम्हाला दिसून येईल की इथं 19 आलं. म्हणून 7 आणि 19 हे आपल्याला अवयव मिळाले. बाकी पुन्हा काही भाग जात नाही. म्हणून यांची सगळ्यांची बेरीज केली, ती बेरीज आली 160. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 3. बालमित्रांनो पुढचा प्रश्न तर बघा, तुम्ही जर नुसतं असं डोळे उघडून जरी बघितला तरी येईल इतका सोपा आहे. काय बघा, 2,54,016 या संख्येला पुढीलपैकी कोणत्या गटाने पूर्ण भाग जात नाही असं म्हणलंय. मग आता बघा एकक स्थानी 6 आहे म्हणजे 2 न भाग जात आहे. सगळीकडे 2 2 2च आहे. पुन्हा अंकांची बेरीज 5 आणि 4 9, हे 2 आणि 1 3, आणि इथं 6 म्हणजे ह्याला 3 नही भाग जात आहे. मग 2 न भाग जात आहे, 3 न भाग जात आहे, 2 न भाग जात आहे, 3 न भाग जात आहे, 2 न जात आहे, 3 न जात आहे. इथं 2 2 न ठीक आहे जाते. पण इथं 5 दिले, पण एकक स्थानी 0 किंवा 5 आहे का, नाही. म्हणून याला पर्याय नंबर 3 न भाग जात नाही. हेच आपल्याला विचारलं होतं, म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 3. बालमित्रांनो हे खरंच स्कॉलरशिपचे प्रश्न आहेत का, किती सोपे सोपे प्रश्न आहेत. पहा तिसरा प्रश्न, 52 या संख्येचा मोठ्यात मोठा विभाजक. आता सांगितलं मी, मोठ्यात मोठा विभाजक म्हणजे तेच स्वतः 52चा मोठ्यात मोठा विभाजक 52च, व मोठ्यात मोठा विभाजक हा त्याच्या लहानात लहान विभाजकाच्या किती पट आहे. मोठ्यात मोठा विभाजक 52, लहानात लहान 1. मग 1 हे 52 हे 1च्या किती पट आहे, तर 52 पटच. म्हणून उत्तर पर्याय नंबर 4. पहा बरं बालमित्रांनो चौथा प्रश्न, अजय आणि सुयश यांची वये दर्शवणाऱ्या संख्यांचा गुणाकार 870 आहे. प्रश्न कळाला. म्हणजे अजय आणि सुयश हे दोघं मित्र आहेत. तुम्ही दोघं जसे मित्र आहेत ना हे बोलणारे आहे का नाही, तसं ते पण मित्र आहेत. तर त्यांच्या वयांचा गुणाकार हे 870 आहे. दोघांची वय 20 वर्षापेक्षा जास्त आहेत. म्हणजे दोघांची वय किती आहेत, 20 वर्षापेक्षा जास्त आहेत. म्हणजे 21, 22, 23, 24 असं. मग 20च्या पुढच्या अशा कोणत्या 2 संख्या आहेत की ज्या 2 संख्यांचा गुणाकार 870 आहे. प्रश्न पुढे बघा, असल्यास त्या दोघांच्या वयांची बेरीज किती. म्हणजे त्या दोघांची वय काढायची पहिल्यांदा, आणि दोघांची वय काढून त्यांची बेरीज करायची. बेरीज काढून पर्याय बघायचं, आणि पर्याय बघितल्यावर उत्तर रंगवायचं. म्हणजे एका प्रश्नात किती सारे प्रश्न आहेत. अरे बापरे. मग सगळ्यात सुरुवातीला अशा प्रश्नाला घाबरून न जाता 870चे धडाधड अवयव पाडायचे. 2 न भागाला, बे चौक 8, बे 2 4, बे त्रिक 6 आणि बे पंचे 10. आता डायरेक्ट कितीनं जाईल, 5 आणि 4 9, 9 आणि 3 12, 3 न जाते. 3 1 3, 1 उरला 3 5 15, 3 2 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12 आणि 3 5 15. आता 5 न भागाला, 5 2 10, 5 9 45, 29 1 29. आता हे झाले अवयव. आता तुमच्या सगळ्यांना काही संख्या दिसायल्यात का, नीट बघ रे इकडं. हे बघ रे, हे बाळा इकडं बघ. 2 3 5 29. म्हणजे ह्याचा जर गुणाकार केला 5 त्रिक 15, 15 2 30. मग आपण जर 30 गुणिले 29 केलं तर 870 येणार का नाही, राईट. मग आपल्याला प्रश्नात तेच म्हणलंय की 870 हे दोघांचा गुणाकार आहे वयांचा, आणि दोघांची वय 20 पेक्षा जास्त आहेत. बघा 30 अंक 20 पेक्षा मोठा आहे, 29 20 पेक्षा मोठा आहे. तर त्यांची बेरीज विचारलंय.
मग 29 आणि 30 यांची बेरीज झाली 59, म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर किती? 3. महत्त्वाचा प्रश्न. हां पहा बरं सगळेजण, प्रश्न 5. 41ने विभाज्य असलेल्या समसंख्या चढत्या क्रमाने लावल्यास चौथ्या स्थानावर येणारी समसंख्या कोणती असेल? अरे बापरे, लय बुद्धिमान आहेत बरं काही प्रश्न काढणारे. असा प्रश्न काढतेत की बघा. आता बघा हे प्रश्न कसा आहे, काय म्हणले रे? विभाज्य शब्द. आता विभाज्य कशाला म्हणायचं मी तुम्हाला सांगितलं होतं. ज्या भागाकारामध्ये बाकी शून्य येते त्या भागाकारात भाज्याला विभाज्य म्हणतात आणि भाजकाला विभाजक असे म्हणतात. मध्ये जे असते त्याला काय म्हणायचं? भाज्य. म्हणजे ते पण बाकी शून्य आल्यामुळं काय झालं? विभाज्य. म्हणजे आपल्याला आता शोधायचं आहे काय रे? आपल्याला शोधायचे विभाज्य म्हणजे हे मधलं. म्हणजे 41चे विभाज्य म्हणजे 41 इकडं विभाजक आहे, त्याचे विभाज्य शोधायचे. म्हणजे 41 न कशाला कशाला भाग जाऊ शकते? तर 41चा पाडा. विभाज्य म्हणजे काय रे? धड पाडे लिहायचे. हे बघा इकडे बघा. समजा विभाजक 7चे विभाजक लिहा म्हणल्यावर काय? 7 1 7, 7 2 14, 7 3 21, 7 4 28, 7 5 35, 7 6 42, 7 7 49, 7 8 56, 7 9 63, 7 10 70, 7 11 77. कळालं? असं. मग आता इथं काय सांगितलंय? 41चे विभाज्य. पण आता विभाज्य कसे लिहायचे हे तर तुम्हाला कळालं. पण पुढचा प्रश्न काय म्हणलं? 41चे विभाज्य असलेलं समसंख्या चढत्या क्रमाने लावल्यास चौथ्या स्थानावर येणारी समसंख्या कोणती? ओम नमः शिवाय. होय, श्रावण महिना चालू आहे, अभ्यासाकडे लक्ष द्या. पारायण चालू आहे आपलं. हां, नाराज होतील बरं का देव. तर आता बघा, या 41ची चौथ्या नंबरची समसंख्या म्हणजे समसंख्या कुठे येते रे? एक आड एक किती. आता इकडं विषम सम, विषम सम, विषम सन, बरोबर आहे. हे चौथ्या नंबरची झाली. म्हणजे ही पहिली, दुसरी, तिसरी आणि त्याच्या पुढे चौथी नंबर म्हणजे इथं येईल. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8व्या नंबरची संख्या. 8व्या नंबरची संख्या काय आहे? समसंख्या. मग ह्याला जर 8 जर गुणलं तर 8 त्रिक 24, 8 चोक 32, 328 आलं. आणि तेच आपलं उत्तर आहे. 8व्या नंबरची समसंख्या जी आहे ती कोणती आहे हे आपल्याला, म्हणजे चौथ्या क्रमांकाची समसंख्या. कितव्या क्रमांकाची? चौथ्या. हे पहिला क्रमांक, हे दुसरा क्रमांक, हे तिसरा क्रमांक आणि इथं येईल ते चौथा क्रमांक. ह्याही 41च्या पाड्यात तसंच असेल. म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर किती? 1. एखादा प्रश्न 1 मिनिटापेक्षा जास्त जातो बघा. समजला ना? पण हां बघा बरं बालमित्रांनो, पुढचा प्रश्न 72, 81, 180 या संख्यांच्या पटीत असणारी लहानात लहान संख्या पुढीलपैकी कोणती? पर्याय दिले तेवढे मोठे. मग अशा प्रश्नाची सुरुवात लसावीनं करायची. या सगळ्या संख्यांचा लसावी करायचा. आता बघा ह्याला कितीनं भाग गेला रे? 3 भाग गेला. मग 3 भाग गेला. 2 2 4, 3 2 6 आणि 3 चौक 12. पुन्हा इथं 3 2 6, 2 उरले 3 7 21, 3 संग 18 0. पुन्हा 3 भागा. 3 8 24, 3 9 27, 3 2 6 0. पुन्हा 2 2 2 4. पण तुम्ही म्हणताल सर 9, काही टेन्शन नाही. 9ला 9 जशाल तसं खाली लिहिलं. पुन्हा 2 1 2 आणि 0ला 0. पुन्हा 2 भाग गेला. 2 2 4, 9 जशाला तसं, 2 5 10. पुन्हा 2 1 2, 9 जशाला तसं, 5 जशाला तसं. 5 भाग घातला. 1ला 1, 9ला 9 जशाला तसं, 5 1 5. आणि पुन्हा 9 भागला. 9 1, इथं 1 1 1, 9 1 9 आणि इथं 1 1 1. आणि या सगळ्यांचा गुणाकार केला ते आला 3240, जे की पर्यायामध्ये आहे. पर्याय नंबर किती? समजलं? व्हेरी गुड. 1 मिनिटात गणित झालं. अरे 7वा प्रश्न सुरू. काय दिले? पुढीलपैकी कोणत्या संख्येला 6 7 8 या संख्यांनी भागल्यास बाकी 5 उरेल? अबा बाबा बाबा, किती सोपं आहे रे. मग आता बाकी 5 उरेल म्हणजे हे बाकी 5 उरलेले आहेत. मग 47 मधून 5 गेले 42, 173 मधून 5 गेले किती उरले? 168, 53 मधून 5 गेले 48 आणि 60 मधून 5 गेले 55. आता ह्याला 5 न भाग जात आहे, पण हे 8 न भाग जात नाही. ह्याला 8 पंचे 40, ह्यालाही 8 न भाग जात नाही, ह्यालाही 8 न भाग जात नाही. ह्याला 8 न भाग जात आहे, ह्याला 8 न भाग जात आहे. पण ह्याला 7 न भाग जातो का? भाग जायला पाहिजे ना रे. हां, मग आता 7ची कसोटी काय?
एकक स्थानच्या अंकाची दुप्पट करायची. 8ची दुप्पट किती? 16. मग ती 16 आणि उरलेल्या संख्यामधून वजा करायचं. राईट. 0 बाकी आली म्हणजे 7 ह्याला भाग जात आहे, पण 7 ह्याला भाग जात नाही, म्हणून याचं उत्तर 168. 168 मध्ये 5 मिसळलं. पर्याय नंबर 2 173. समजलं? राईट. पुढचा प्रश्न बघा बालमित्रांनो, 8वा प्रश्न. 140, 152 आणि 176 यातील प्रत्येक संख्येतून किती वजा करावेत म्हणजे मिळणाऱ्या प्रत्येक संख्येला 12ने निशेष भाग जाईल? अगदी सोपं आहे. वजा करावं म्हणलंय, मग हे पर्याय दिलेत. मग पर्याय 1 घेऊ आपण. या सगळ्या संख्येतून 8 8 8 8 वजा केलं, नंतर 16 16 वजा करू, नंतर 6 6 वजा करू, नंतर 18 18. मग 8 8 वजा केल्यावर ह्या संख्या मिळाल्या. मग ह्या संख्या मिळाल्या तर 12 निशेष भाग जाईल म्हणजे 12 निशेष भाग जाईल म्हणजे का 12ची कसोटी 6 आणि 2 जर भाग गेला तर त्याला 12 भाग जाते. मग आता या 132ला 144ला 168ला 2 सगळ्याला भाग जाते, पण 6 जात आहे का? ह्याला 6 जात नाही, ह्याला 6 जात नाही, पण 132ला 6 भाग जात आहे, म्हणून ह्याचं उत्तर 140. 140 म्हणजेच काय? पर्याय नंबर इथं 8 वजा केलं म्हणजेच उत्तर पर्याय नंबर 1. आरेच्या शेवटचा प्रश्न तर फारच सोपा आहे. 6 चांदणी 5 4 चांदणी या संख्येस 9ने निशेष भाग जात असेल तर चांदणीच्या जागी कोणता अंक असेल? अगदी सोपी आहे. 9ची कसोटी प्रमाणे अंकांची बेरीज 6 5 6 आणि 4 10 15 ह्याची अंकाची बेरीज 15 आली आणि इथं एक चांदणी इथं एक चांदणी, मग पर्याय 1 किती यायचं? मग 6 आणि 6 12, इथं 6 आणि इथं 6 गेले तर 12 घेतले, मग 5 6 7 आणि 2 27ला 9 भाग जातो, म्हणून ह्या संख्येला 9 भाग जाईल. कशामुळे जाईल? पर्याय 1 हे घेतल्यामुळं. कळालं सगळ्यांना? अशा प्रकारे आपलं सगळ्यांचं झालेलं आहे. सगळ्यांना शिकवलेलं समजलं का? ओके.